नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। बघू शकता म्हणजे कमीत कमी 10 दिवसापूर्वी आपण इथे मेथी घासाची लागवड केली होती आणि जबरदस्त असा मेथी घास आता उगवलेला आहे आणि थोडंसं स्प्रिंकलरनं पण पाणी दिलेलं होतं। कारण कसं आहे, राहिला सैला एखादं बियाणं खोल गेलं किंवा वरी पडलं ते सगळं वापून निघते नाव त्यासाठी थोडंसं स्प्रिंकलरनं पण पाणी दिलेलं होतं। बघू शकता जबरदस्त मेथी घास इकडे वापलेलं आहे। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इकडच्या साईडला ते जे आडवं पडलेलं स्प्रिंकलर नवजल त्या ठिकाणापर्यंत पूर्ण 1 किलो मेथी घास काल आपण लावलेला आहे। आणि सांगायचा उद्देश एवढाच आहे, बघा ज्यावेळेस शेळीपालनामध्ये चारा वरणीचा विषय येतो तर त्यावेळेस सर्वात आधी डोळ्यापुढे येतं मेथी घास। बघू शकता काल 1 किलो मधला एवढाच मेथी घास उरलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा कमीत कमी 3-3.5 किलो मेथी घास आपण लागवड करतो यावर्षी आणि पूर्ण म्हणजे इथपर्यंत। आणि हा कट केलेला पूर्ण आता स्मार्ट नेपियर शेळ्यांसाठी, जेणेकरून आता दिवाळीच्या नंतर जबरदस्त आपली चारा वैरणी यावं शेळ्यांना। बघू शकता इथपर्यंत हा जो परिसर आहे एवढा काल लावलेला आहे ते 1 किलो आणि इथपर्यंत 1 किलो म्हणजे 2 किलो आता इथं लावलेला आहे। आणि आता इथं बघा हे तिसरं, हे बघा हा जबरदस्त असा मेथी घास मागवलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, बघू शकता बियाणं वगैरे हे बघा अशा पद्धतीचं बियाणे ते पोस्टामध्ये आणि आल्यानंतर माझ्यापर्यंत एकदम मस्त आणि उत्कृष्टरित्या बियाणं पोचलेलं आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त बियाणं आहे ह्याच्यामध्ये, तुम्हाला दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये। तर आता हे 3 किलो जे आहे त्या कुळवापर्यंत आता आपल्याला लागवड करायची। बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा सुवाबळीसारखं दशरथ घासासारखं मेथी घासावरती काय प्रक्रिया वगैरे करायची असते का, किंवा गरम पाण्यामध्ये उकळत्या गरम पाण्यामध्ये खाली घ्या, मग ते 100 डिग्री सेल्सिअसहून 80ला आणा, मग ते मध्ये थोडंसं 10-15 मिनिट भिजू घाला, मग रात्रभर त्याला सुती कपड्यात पाण्यात भिजू ठेवा। हे बघा तसली काहीच करायची गरज नाही। डायरेक्ट जसं पार्सल येतं, जसं तुमच्याकडे म्हणजे स्वतः रानातला असो किंवा कुठून मागवलेला असो, तो मेथी घास आणायचा आणि सरळ डायरेक्ट शेतामध्ये शिंपडायचं आणि विषय संपला। हे बघा पद्धती वेगवेगळ्या आहेत। शेवटी शेळीपालनाचं चारा नियोजन आहे आणि चारा म्हणून वापरायचे आपल्याला असं थोडीच नाही किंवा ह्या पद्धतीनं वापरलं किंवा असं नियोजन केलं तरच मेथी घास चांगला येतो। हे बघा आता सुवाबळ बरेच जण रानामध्ये पेरणी करतात, बरेच जण टोकन पद्धतीनं करतात। तूर सुद्धा आता आमच्याकडल्या भागामध्ये तूर पेरली जाते बैलांच्या मागं चाड्यानं, काही भागामध्ये टोकन पद्धतीनं केली जाते। हे बघा पद्धती वेगवेगळ्या वापरतात आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, बघू शकताय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, आता बघा हा जो मेथी घास आहे हे बघा 1 किलोमध्ये तुम्ही 1.5 गुंठ्यापर्यंत रान तुम्ही घेऊ शकता। 1.5 गुंठ्याच्या वरी जर गेलं तर थोडंसं पातळ होईल। हे बघा 3 वर्ष 2.5-2 वर्ष चालणारा मेथी घास असतो। शक्यतो थोडं व्यवस्थितच नियोजन करायला पाहिजे। हे बघा एवढंसं हातात घ्यायचं आणि दुसरी गोष्ट काय करायचं तुम्हाला सांगतो, हे बघा सावकाश टाकून घ्यायचं मेथी घास। तितका दाट पण व्हायला नको आहे, तितका पातळ पण व्हायला नको आहे। आणि ज्यावेळेस आपण मेथी घास टाकतो त्यावेळेस काय करायचं, कुळो मारू शकतो आपण, फरंड्या कुळो। बऱ्याच जणांना म्हणजे आता शक्यतो शेतकरी तितक्या बैलजोड्या ठेवत नाही आणि त्याच्यावरती हे थोडं म्हणजे रागुलं जे आहे हे बघा दात्र्याचं राहते असलं हे फिरवायचं। हे फिरवलं की बी थोडंसं खालीवरी होते, खालीवरी झालं तर विषय संपला ऑटोमॅटिक। तुम्हाला म्हणजे 2-3 दिवसाच्या नंतर एवढे म्हणजे जसं आपण संध्याकाळच्या वेळेस मूग भिजू घालतो बघा, मटकी वगैरे, तसे कोंब तुम्हाला दिसत असतात मित्रांनो त्याच्यामुळं। आणि दुसरी गोष्ट पहिली कापणी, हे बघा 2-2.5 महिन्याच्या नंतर पहिली कापणी येते, त्याच्यानंतरच्या कापण्या व्यवस्थित 20-25 दिवसामध्ये येतात। पण कशी आहे तुम्हाला सांगतो, पहिली कापणी झाली मस्त की लेंडी खत, शेणखत, जर तुम्ही गांडूळ खताची जर 1-2 जर बेड लावलेले असतील तर मस्तपैकी गांडूळ खत लावून घ्यायचा। एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मेथी घासाला युरिया चालत नाही, क्लिअर खत। म्हणजे कसं आहे, एक वेळेस मेथी घासाला युरिया खत टाकला वाढेल भरभर, पण होतंय काय, त्याचा मुळवा खराब होतंय, विरळतंय मेथी घास, म्हणजे पातळ होत असते मेथी घास, म्हणजे म्हणावं तसं उत्पन्न भेटत नाही। त्याच्यामुळे कधी पण लक्षात असू द्या, मेथी घासाला वगैरे तसं तर कोणत्याच वरीला नाही आणि त्यातल्या त्यात मेथी घासाला तर नाहीच नाही। नेपियरला वगैरे तुम्ही एखादी वेळेस हिवाळ्यामध्ये नॉर्मली तुम्ही एखादी डोस देऊ शकता युरिया खताचा वगैरे, पण ह्या ठिकाणी युरिया वगैरे टाळा, दुसरे बरेच काही खत वगैरे आहेत ते तुम्ही वापरू शकता। पण शक्यतो कसं आहे माहिती आहे का नाही, चांगला जर रिझल्ट जर म्हणलं आपण, एकतर बंदिस्त शेळीपालन आहे आपलं, त्याच्यामध्ये थोडंसं लेंडी खतावर शेणखतावर वगैरे भर देणं गरजेचं आहे मित्रांनो। एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा। आणि हो, आता बियाणे मेथी घास असो, सुबाबळ, दशरथ घास, हे आताचे 3 किलो, गेल्या वर्षीचा मेथी घास, हे सर्व जे बियाणे आहेत आतापर्यंत मी मागवलेले ते बळीराजा ॲग्रो सीड्स, ज्यावेळेस आपण सुबाबळीचा व्हिडिओ टाकला होता ना तिथून मागवलेले होते। मी तुम्हाला कमेंटमध्ये पिन करतो, एक कमेंट करतो त्या ठिकाणी पिन करतो, तिथून तुम्ही बियाणं मागवू शकता। त्या ठिकाणी संपर्क करा, त्यांना आपल्या चॅनलचं नाव सांगा रेबल स्टार फार्मचं, जेणेकरून खात्रीशीर बियाणं देतील ते। त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। हे बघा तुम्ही बियाणं कुठूनही मागा, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण बियाणं कुठून मागवायचं, जिथं तुम्ही डोळ्यापुढे बघितलेलं आहे बाबा इथून मी बियाणं मागवलेलं आहे, माझ्या मित्राने किंवा मी लावलेलं आहे आणि व्यवस्थित मला रिझल्ट भेटला आहे, तर
असं असेल तर 100% तिथून बियाणं मागवू शकता. हे बघा आपण कुठेतरी 800, 500, 1000, 700 रुपये देऊन बियाणं मागवतोय, ते बियाणं व्यवस्थित खात्रीशीर आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे व्हिडिओमधून. त्याच्यामुळे मी कमेंटमध्ये तुम्हाला पिन करून नंबर देतो, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काहीच अडचण नाही. आतापर्यंत मला 2 वर्ष झाले बियाणं व्यवस्थित पोहोचतंय. त्याच्यामुळेच मी सांगतोय, कारण मी जे हे बघा ऐकण्यामध्ये आणि बघण्यामध्ये फरक असतो. डोळ्यापुढे तुम्हाला रिझल्ट आहे, त्या ठिकाणी बघू शकता. 8-10 दिवसापूर्वी लागलेला मेथी घास ह्या ठिकाणी काल लावलेला आणि ह्या पूर्ण इथंपर्यंत म्हणजे कमीत कमी 8 ते 10 गुंठे म्हणजे एक 7-8 गुंठे मेथी घास आपल्याला लावायचा आहे. आणि ह्याच्यानंतर इकडच्या साईडला मका वगैरे लागवड करायची आपल्याला थोडीशी. आणि ज्यावेळेस सोयाबीन निघेल, बघू शकता इकडं हे सोयाबीन, इकडल्या पलीकडल्या भागात सोयाबीन निघेल. कमीत कमी आपल्याला 1.5 ते 2 किलो सुवाबूळ आणि तुतीच्या एक 500-700 खांड्या वगैरे तुतीच्या लावायच्या आहेत. मग ते व्हिडिओ तुम्हाला समोर पुढं येतच जातील. आणि एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांचा विश्वास तो स्मार्ट नेपियर शेळ्या खातात का, बघू शकता जबरदस्त स्मार्ट नेपियर आहे. काय स्मार्ट नेपियर आलेलं बघा. शेळी पालनामध्ये असे चारे पाहिजे एकदम व्यवस्थित. इंडोनेशियन स्मार्ट नेपियर जबरदस्त आहे. म्हणजे कसं याची वाढ होते 4-5 फुटापर्यंत, म्हणजे पाणी कमी लागते. एक जरी स्टिक लावली ना तुम्ही, फुटवे 150-150, 200-200 फुटवे येतात. जबरदस्त म्हणजे नादच करायचं नाही, लवकर वाळत नाही काही नाही. उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं तरी बी हिरवगार राहते गवत. माझा आवडता सर्वात गवत म्हणजे हे. आणि इकडे बघू शकता कुळवाच्या साहाय्याने आता इथपर्यंत बघा, इथून ते पूर्ण त्या रोडपर्यंत त्या कडपर्यंत आता नुसता मेथी घास, एवढा आपूट आपल्याला मेथी घास लागवड करायची आहे. जेणेकरून आता दिवाळीला जर 1-2 शेळी घेतलो आपण किंवा आहे त्या शेळ्यांना, जेणेकरून चारा अजिबात कमी पडू नये. शेळी पालनामध्ये जर चारा कमी पडला, विषय संपाला भाऊ. बंद पडण्या म्हणजे फार म्हणजे परवडत नाही. आता न परवडणार बंद पडणं काही एकच आहे ना. म्हणजे कसं आहे, गाढव काम करण्यात मजा नाही शेळीपालनामध्ये, तुम्हाला एका वाक्यात क्लिअर सांगतो मी. त्याच्यामुळे बंदिस्त शेळीपालनामध्ये चाऱ्याचं महत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघू शकता आता मस्तपैकी आपल्याला मेथी घास आपल्याला लागवड करायचा आहे. आणि हो, आता प्रत्येक जण पण असं विचारू नका की बियाणे कुठून घेतले, 100% कमेंटमध्ये टाकलेलं आहे आतापर्यंत. जबरदस्त. आणि ह्या ठिकाणी मस्तपैकी आता मेथी घास टाकायचा आहे. बघा वाफे तुम्ही करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी काय करतात, वाफे करतात, मग त्या ठिकाणी दांडवान वगैरे पाणी सोडतात. मग आपल्याकडे कसं आहे, मुंगी पाईप असो, स्प्रिंकलर असो, अशाने पाणी देते. त्याच्यामुळे सरळ आपण अशी लागवड करत असतो. गेल्या वेळेस वाफ्यानं केलेली होती. तुमच्या मर्जीचा सवाल आहे. तुम्ही व्यवस्थित तुमची जमीन आहे आणि चांगलं पाण्याचा निचरा होणारी जर जमीन असेल तर काहीच अडचण होत नाही. आणि शक्यतो समजा जर पावसाचं जर वातावरण आहे, त्या ठिकाणी टाळा 1-2 दिवस, जेणेकरून मेथी घास लावला, लगेच वरून पाऊस पडला तर एखाद्या वेळेस धबका बसून ते बियाणं उगवणं वगैरे होऊ शकते बरं. काही गोष्ट लक्षात असू द्या. कारण बघा 4 दिवस पाऊस होता, त्याच्यामुळे मी थांबलेलं होतं आणि मस्तपैकी आता मेथी घास लावलेला आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही मेथी घास वापलेला वगैरे, कारण कालच टाकलेला आहे मेथी घास. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, जबरदस्त असा मेथी घास आहे. 1-2 बघा. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मोडकी फुटलेलं आहे बघा मेथी घास, तुम्हाला दिसत आहे ना, हा मेथी घास आहे. तर ठीक आहे, सांगायचा उद्देश एवढा. मेथी घासाविषयी जर तुमचे प्रश्न असतील, मेथी घासाविषयी जर काही प्रश्न असतील तर 100% कमेंटमध्ये विचारत चला. काहीच अडचण नाही मित्रांनो. आणि हो, चारा विणीचं नियोजन व्यवस्थित करा बंदिस्त शेळीपालनामध्ये. 100% बंदिस्त शेळीपालन परवडत असते बाई. कारण कसं आहे, ताणच घ्यायचं आणि नियोजनच आपल्याला तसं करायचं आहे. आणि बघू शकता जबरदस्त असा मेथी घास, पॅकिंग वगैरे जबरदस्त होती याची. 1 नंबर 1 किलो मेथी घास वगैरे आहे. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मस्तपैकी मी पूर्ण मेथी घास लावून घेणार आहे.